फेकते फोन बंदी का अशी गॅप आली? ते सोड ना, तू झोप ना आता, मरू दे ना. गॅप येत काय ते झोपेत काय कॅप बघत बसणार काय? ती आली दोन आहेत एकत्र ना ते चादरी. हा 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 हा, शाबाश शाबाश. अजून ते तू इकडे सरकून खडबडीत करून ठेवलंय. गुड नाईट गाईज असं मी बोलतोय कारण की रात्रीचे 12:15 झालेले आहेत. तर आजचा ब्लॉग गुड नाईट पासूनच स्टार्ट होतोय आणि तो रोजचाच होतोय. रोजच ब्लॉग मी 9:30, 10, 11, 12 या टायमालाच ब्लॉग शूट करतोय. वरती आल्यावर AC लावल्यावर अंथरूण घालून झाल्यावर आणि मी झोपायच्या टायमाला. तर असा गोंधळ होतोय मला. पण गाईज काय करू, संडेला असतो तर मी मॉर्निंग पासून स्टार्ट करतो. बट सुट्टी नसते तेव्हा मला ह्याच टायमाला स्टार्ट करायला लागेल. कारण की आम्ही जेव्हा घरी येतो ऑफिसवरून तेव्हा आम्ही खालीच असतो आणि खाली मी जास्त ब्लॉग नाही बनवत, कमीच बनवतो. आणि आता इथे सोनल नाही आली अजून, येईल थोड्या वेळाने, गेली बाहेर. ते येईल एक 5-10 मिनटं. तो पण मी AC लावून अंथरूण वगैरे घालून रेडी ठेवलं. आल्या की एक तुमच्यासोबत बोलेन एक 10-15 मिनटं आणि मग मी जाईन झोपायला. तर अशी गंमत झालेली आहे. ती तर रोजच होते कारण की रोजच ब्लॉग हाच टायमाला मी शूट करतोय. 11, 12, 10, 11, 12 ह्या टायमाला स्टार्ट करतो मी ब्लॉगला. पण काय करू गाईज, हाच टाइम भेटतो मला की ब्लॉग शूट करायसाठी. दिवसभरामध्ये ऑफिसमधून आल्यावर थोडासा कंटाळा आलेला असतो, त्यामुळे मी ब्लॉग शूट करतच नाही. मला खूप म्हणजे आल्यानंतर थोडा वेळ मला रेस्ट करतो मी. आता थोडा माइंड फ्रेश झाला आहे त्यानंतर मग मी स्टार्ट करतो ब्लॉग शूट करायला. मग याच्यानंतर माझी एडिटिंग चालते थोडा वेळ, एक अर्धा पाऊण तास मला लागतो एडिटिंग करायला. मग अपलोडिंग सकाळी करतो मी, आता नाही करत आहे. जेवढी होते तेवढी करतो आता एडिटिंग, उद्या सकाळी होईल. बघा सोनल पण आताच जस्ट आलेली आहे. आतमध्ये तोंड बिंड घेऊन कॅमेरासमोर जरा चकाचक चेहरा दिसला पाहिजे ना म्हणून, बाकी काय नाही. काय हे बघा आली चकाचक करून चेहरा. काय ग हे माझं टॉवेल ते बघितलं, हे असं आहे. काय करू म्हणजे माझ्या टॉवेलला हात लावलास? बोललेस व्हिडिओ चालेल म्हणून, बघितलं काय जशी ऐकवते मलाही. तुमचा फोन तिकडेच असेल कुठेतरी. बघा आता फोन काय झोपायचा ना तुम्हाला? बघू नको, सुन्नाच नाही माझ्याकडे. फेकते फोन बंदी का अशी गॅप आली? ते सोड ना, तू झोप ना आता, मरू दे ना. गॅप येत काय ते झोपेत काय कॅप बघत बसणार काय? ती आली दोन आहेत एकत्र ना ते चादरी. हा 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 हा, शाबाश शाबाश. अजून ऍक्टिंग कर. आता काय मंगळवार जर तिसरा तेल लाव तुझं आता, मला नको सांग, कंटाळा आला. त्या दिवशी म्हणजे पाय पण नाही चेपले, त्या दिवशी म्हणजे पाय चेपले. आज पण चेपायचे तुला पाय? असं नाही चेपणार, ही चिटिंग आहे. तुम्ही मला चिटिंग केलं. काय चिटिंग केलं? क्या चिटिंग? पाय पण नाही चेपलेस तू. काय चिटिंग? नाही चेपलेस तू. तेल लाव. गाईज बघितलं, माझ्याकडून पाय चेपून घ्यायची. मग काय जरा नवऱ्याचे पाय चेपले की बायकांना पैसे मिळतात. गाईज तुम्ही ती रील बघितली असाल ना की बाईने एका वाईफने जर, अरे ते एकत्र हे आलंय का बाबा, हे आहे बघ, त्यामुळे तेल लावशील का? लावतो, थांब जरा. ब्लॉग तर शूट कर तू. जरा बस ना खाली यार, लय इरिटेट करते तू. खाली पण बसतच आहे. एकदा बसली म्हटलं नाही. हा मी घेतो ना तेल घेऊन ठेव बस. हा काय घ्यायचं ते एकदम एकदाच काय ते करून घे एकदम. पिऊनच घे. गट 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 गट. क्रीम पण लावायची. कसली क्रीम? ती मुलींचं काय, तुला काय करायचं मस्त.
मुलींच तू मुलगी लग्न झालेली मुलगी नसते बाई असते आणि दोन पोरांची आई असते. अजून हा बघा आता आली आपल्या लेवलला बोलायला. बोल ना माझं काय 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 आजीबाई सारखं सगळं गोळा करते का तेल बाम. अरे ते तरी आजी झाल्यासारखी वाटते मला. खडबडीत लागतं ना ते म्हणून सॉफ्ट साठी. हे अशा आज्या लोकांनाच असतं खडबडीत आणि फडबडीत. अरे ते तेल लावलं की हे खराब होणार उशी. ज्या अवस्थेत भेटलं त्या अवस्थेत झोपायचं गपचूप. तेल लाने उशी खराब होणार बाबा. ते लाने मला पाणी दिलंस नाही आता उठून ये. शाबाश दमले आता मी. दमली आता मी. हे अशी काय मॅडम हे होतं? दे मी दाबतो दे पाय दुखतात तर तुझे. तर बघितलं? एक हाता नो कर दोन हाता दाब. नंतर कर नंतर कर ना. गाईस जरा व्हिडिओ साठी करायला लागतं काय करणार. हे बायको बोल ना. जाम दुखतात पाय. माझं ऑफिस मध्ये काम कसं होतं. बकवास. का किती काम काम तर ऑफिस मध्येच असतं ना. हालत खराब. इकडे ओरड तिकडे ओरड. ते तर सगळीकडे चालू असतं काय. आमच्या ऑफिस मध्ये तेच चालू असतं काय वेगळं काय नाही चालू असतं काय का. मी आता जॉबचाच कंटाळा आला. हो काहीच बघा जॉबचा कंटाळा आला बोलते. मग काय करणार काय. काय बघू स्वतःच चालू करू मग. डोकं खराब झालं तर माझं. मग बघितलं काय अशी बोलगी आहे. जाऊ दे. त्या ऑफिस मध्ये मी या ऑफिसच्या कधी घरी येऊन येत नाही. कोण बोलतोय जरा इथे तर. ते तू इकडे सरकून गडबडीत करून ठेवलंय. अर्धा पेशा तर माझा तू घेते झोपेत. ठीक आहे ना मी घेतो ना. येऊ द्या ना. तू रील्स बघायला बसली आहेस की काय करते. आत्ताशी फक्त फोन घेतला आहे मी. काय ऑफिस आल्यापासून काय फोनला चिपकलेली नसते. हो 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 लय मोठी पेकलेली. जरास फोनला हात लावला की काय झोप येते. आणि एसीच्या गारगार हवा यायला लागल्यानंतर लय झोप येते. तर चला गाईस जातो मी पण. आणखी आता झाली मोबाईलवर बसणार. मला तर इथे झोप. तर मी पण जाऊन झोपतो. थोडी एडिटिंग करतो आणि झोपतो जाऊन. कारण की उद्या सकाळी परत ऑफिस आहे त्यामुळे. नाहीतर मग खूप उशीर होतो मग सकाळी निघायला त्यामुळे. आणि परत हिना पण जायचं असतं ऑफिसला. दोघांनाही जायचं असतं. ते बघा अजून पण रील्सच चाललंय तिचा. इथे नवरा बोलतोय त्याचं काही नाही. आत्ताच फोन घेतला रे. आत्ताच फोन घेतला. आत्ताच फोन घेतला. एसी साफ करायला पाहिजे का बोल. साफच आहे. ऐसे कुठे काय आले. तर चला गाईस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. जास्त वेळ नाही घेत तुमचं पण. तर चला आमची मस्ती अशीच चालू राहणार. आता झोपायचा टाइम आहे. मी झोपणार तुम्ही पण झोपा. आता झोपा. मी झोपतोय त्या टायमाला. उद्या तुम्हाला तर काय सकाळी 10:30 वाजता भेटेल आहे ब्लॉग. तर चला बाय. उद्या भेटूया सकाळी 10:30 वाजता. तर चला बाय. गुड नाईट. बाय गुड नाईट. बाय.